नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण निऋती पूजन, ज्याला आपण आज लक्ष्मीपूजन असं म्हणतो, त्याच्याविषयी सविस्तर माहिती पाहिली. तर दिवाळीचा हा जो काही समुच्चय असणारा आहे सणांचा, तर त्याच्यामधला आता एक पाऊल आपण पुढे जाणार आहोत आणि तो सण आहे बलिप्रतिपदा, ज्याला आपण दीपावलीचा किंवा दिवाळीचा पाडवा म्हणून संबोधतो. तर ही बलिप्रतिपदा कधी येते मग? तर ही बलिप्रतिपदा आपण साजरी करत असतो कार्तिक शुद्ध किंवा कार्तिक शुक्ल प्रतिपदेला. म्हणजे अमावस्येला तो अश्विन महिना समाप्त होतो आणि आता हा कार्तिक महिना सुरू होतो. तर त्याचा पहिला दिवस, ज्याला आपण प्रतिपदा असं म्हणतो, तर या कार्तिक शुद्ध प्रतिपदेलाच दिवाळीचा पाडवा, दीपावलीचा पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा असं म्हणतो. आता याच्याविषयी मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. सर्वात अगोदर मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी जे दसऱ्याचे, विजयादशमीचे व्हिडिओज बनवले, भाग 1, 2, 3, त्याच्यामध्ये मी आपल्याला असं सांगितलं होतं की भगवान श्रीरामानं रावणांचा वध केला म्हणून आपण दसरा साजरा करतो. हे जरी सत्य असलं तरीही श्रीरामांच्या अगोदर पण आपला कोणता सण चालू होता? तो होता घटस्थापना. म्हणजे श्रीरामांनी रावणाला मारलं त्याच्यानंतर जरी आपण दसरा साजरा करत असलो तरीही घटस्थापना हा सण भगवान श्रीरामांच्याही पूर्वी जातो. तसंच बऱ्याच जणांना काय वाटतं की रावणांचा वध केल्यानंतर श्रीराम अयोध्येला आले आणि म्हणून दिवाळी साजरी करायला लागलेलो आहोत. हे खरं तर अर्धसत्य आहे. अर्धसत्य कसं? भगवान श्रीराम आज दीपावलीच्या सणानिमित्त अयोध्येला त्यांचं पुनरागमन झालं. वनवास संपून ते सीतामातेसह, बंधू लक्ष्मणासह, भरतांसह सगळे ते नगरीत आगमन झालेलं आहे त्यांचं. हे सत्य आहे. पण तो दिवस दिवाळीचा आहे. श्रीराम आल्यामुळं दिवाळी साजरी झाली असं म्हणणं थोडंसं अर्धसत्य आहे. त्याचं कारण असं आहे की भगवान श्रीरामांच्या पूर्वीही वसुबारस, धनत्रयोदशी, निऋती पूजन, ज्याला आज आपण लक्ष्मीपूजन म्हणतो, पण ते मूळचं काय आहे? निऋती पूजन. आणि हा पाडवा, ज्याला दिवाळीचा पाडवा म्हणतो आपण, पण तो बलिप्रतिपदा, हे सण श्रीरामांच्याही पूर्वीपासून सुरू होते. म्हणून थोडक्यात लक्षात घ्या की श्रीरामांचं अयोध्या आगमन झालेलं आहे हे जरी सत्य असलं तरी तेथून पुढेच दिवाळी सुरू झाली किंवा हे वसुबारस, धनत्रयोदशी, निऋती पूजन, बलिप्रतिपदा सुरू झाली असं नाहीये. ते श्रीरामांच्याही पूर्वीपासून आहे. तर हा मुद्दा तुमचा आता मला वाटतंय व्यवस्थित स्पष्टीकरणासह तुमच्या लक्षात आला असेल. तर आता आपण पुढे जाऊयात की कार्तिक शुक्ल प्रतिपदेला, म्हणजे दिवाळीच्या हे जे काही सणांचा समुच्चय आहे त्याच्यामधला आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आता बरं, तो का महत्वाचा असला पाहिजे? आज आपण महासम्राट बळीराजांना इडापिडा टाळून या सुखी नांदते प्रजा आणि 7 काळजामध्ये जपू संविभागी बळीराजा असं म्हणतो आपण. म्हणजे या महासम्राटाला कोणतं विशेषण लावले गेले माहितीये का? संविभागी. संविभागी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर आपल्याकडं येणारी संपत्ती तिचं आपल्या प्रजेमध्ये समान आणि न्याय्य वाटप करणारा महासम्राट. विचार करा, त्या काळात यांची राज्यकारभाराची पद्धत किती आदर्श असली पाहिजे, कारण त्यांना संविभागी असं विशेषण लावल्या गेलेले. म्हणजे प्रजेचं किती ते लक्ष त्यांनी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. प्रजा हित दक्ष राजा असं आपण म्हणूयात की आपल्याकडं जो काही संपत्तीचा ओघ येतो तो त्यांनी आपल्या प्रजेमध्ये अत्यंत न्याय्य पद्धतीनं आणि समान वाटप केलेलं आहे. आजच्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी महासम्राट बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी जरी आपण ही दंतकथा मान्य केली, लोकमानस मान्य केला, तरी हा बळीराजा प्रजेला आपल्या पुत्राप्रमाणे वागवत होता. हे सिद्ध होतं का नाही?
म्हणून आज आपण जसं म्हणतो की नवीन कपडे घातले पाहिजे, गोडधोड केलं पाहिजे. का तर आपल्या या महासम्राटाला, आपल्या या राजाला आपण सुखी आहोत, आनंदात आहोत हे त्यांना दिसलं पाहिजे, म्हणजे ते सुखी होतील. का तर त्यांना असं वाटेल की त्यांची प्रजा सुखी आहे. आता प्रश्न असा पडतो की त्यांची प्रजा जर सुखी आहे असं त्यांना दाखवायचं असेल तर त्यांच्या प्रजेला दुःख कशामुळे झालं, म्हणजे काय कारण झालं. तर आता मी थोडासा तुम्हाला हा मुद्दा सांस्कृतिक दृष्ट्या विश्लेषण करीत आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की भारतवर्षाचा हा इतिहास सांस्कृतिक संघर्षाचा आहे, तो समजून व्यवस्थित घ्यावा लागेल, म्हणजे संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. आता मी तुम्हाला हिरण्यकश्यपू यांच्याविषयी माहिती देतो. हे हिरण्यकश्यपू म्हणजे महासम्राट बळीराजांचे पंजोबा. आता हिरण्यकश्यपूची आपल्याकडे काय कथा सांगितली गेलेली आहे तर ती तुम्हाला, आता त्याच्यावर आपण एखादा नंतर व्हिडिओ बनवूयात. आता हिरण्यकश्यपूला कुणी मारल्या सांगितलं जातं आपल्याला, तर नरसिंहानं. बर, नरसिंहानं कोणासाठी मारलं असेल, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं वैदिकांचा राजा आहे इंद्र, म्हणजे हिरण्यकश्यपूचं राज्य नरसिंहानं मारून कुणाला दिलं तर ते दिलं इंद्राला. म्हणजे सर्वत्र असणारं हिरण्यकश्यपूचं राज्य तिथं बाद केलं त्याने. हिरण्यकश्यपूचे अत्यंत प्रसिद्ध असे सुपुत्र कोण आहेत तर ते आहेत प्रल्हाद. म्हणजे हा वारसाही तुम्ही समजून. हिरण्यकश्यपू हे महापराक्रमी असणारे हे कुणाचे पंजोबा सांगितले मी तुम्हाला, महासम्राट बळीराजांचे. म्हणजे महापराक्रमी घराण्याचा वारस यांना कसा मिळालेला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महापराक्रमी हिरण्यकश्यपू यांना कुणी मारलं मी असं सांगितलं तर नरसिंहानं. कुणासाठी तर इंद्रासाठी. कारण इथं समान अशा दोन संस्कृती चालतात आणि या वैदिक आणि अवैदिक यांच्यामध्ये हा सांस्कृतिक संघर्ष आहे. मग हिरण्यकश्यपूंचे सुपुत्र कोण तर प्रल्हाद. प्रल्हादांचे पुत्र कोण तर विरोचन. विरोचन हे महासम्राट बळीराजांचे वडील आहेत. आता मुद्दा बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, हिरण्यकश्यपूंना नरसिंहानं मारलं, पण त्याच्यानंतर प्रल्हादानं ते राज्य परत घेतलेलं आहे. प्रल्हादानं ते राज्य घेतलं, त्याच्यानंतर इंद्राला परत अस्वस्थता वाटायला लागली. मग प्रल्हादांच्या नंतर कोण आलेले गादीवर, कोण झालेले राजा तर जसं मी तुम्हाला सांगितलं महासम्राट बळीराजांचे वडील विरोचन. आता विरोचन ही महापराक्रमी आहे. दंतकथा तर अशी सांगितल्या जाते की विरोचनाकडे इंद्रांनी त्यांचं राज्य दान मागितलं, हसत हसत त्यांनी त्यांचं डोकं कापून दिलं. म्हणजे विचार करा आता ते काय याचं तर्क लावायचं आपण. तर इथंही आपण असं लक्षात येतं की विरोचनांनाही तिथं संपवण्यात आलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं, हसत हसत त्यांनी स्वतःचं शिर कापून त्यांना दिलेलं आहे. म्हणजे विरोचनाच्या नंतर म्हणजे हे कोण व्हायलेत महासम्राट बळीराजा माहित आहे का तुम्हाला, हे व्हायलेत प्रल्हादांचे नातू आणि हिरण्यकश्यपूचे पंतू. म्हणजे भक्त प्रल्हाद हे त्यांचे आजोबा व्हायलेत, हिरण्यकश्यपू हे पंजोबा व्हायलेत आणि विरोचन हे त्यांचे वडील आहेत. आता जेव्हा आपल्या वडिलांनी असं हसत हसत शिर कापून दिलं हे सत्य नाहीये, तिथं विरोचनांना संपवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरही या महासम्राटानं महापराक्रमानं ते संपूर्ण राज्य परत मिळवलं. परत इथं इंद्राला अडचण झालेली आहे आणि मग आपण बघितलं की यांच्याकडून ते राज्य घेऊन इंद्राला देण्यासाठी परत त्यांनी एक अवतार आपल्याला सांगितला आणि तो अवतार सांगितला गेला वामनाचा. आता त्याच्याविषयी आपण एकदा नंतर बघू की त्यांनी 3 पावलं जमीन मागितली, त्या 3 पावलांचा अर्थ काय होतो हे आपण नंतर बघू. तर आता महासम्राट बळीराजा हे राजा झालेत, त्यांच्यानंतर त्यांचा सुपुत्र म्हणजे तेही थोडक्यात तुम्हाला माहित असावं, यांचाही सुपुत्र हा अत्यंत महापराक्रमी आहे. म्हणजे आपल्याला जरी सांगितलं गेलं असलं की 3 पावलांची जमीन घेतल्याच्या नंतर बळींचं राज्य गेलेलं आहे, असं नाहीये. यांच्यानंतर यांचे सुपुत्र अत्यंत महापराक्रमी ज्यांना बाण किंवा बाणासूर या नावानं ओळखल्या जाते, त्यांनी पुढे ही राज्यकारभार चालवलेला आहे. आता
वामनानं 3 पावलं मागितल्याच्या नंतर बळीराजांचं राज्य गेलं असं म्हणणं हे योग्य नाही. हे इथली संत परंपरा ही यांचं खंडन करते. म्हणजे संत नामदेव काय म्हणतात की अपराधाविन बळी पाताळात घातलेला आहे. म्हणजे कसलाही अपराध नसताना फक्त इंद्रासाठी या वैदिकांसाठी बळीला पाताळात घातलेलं आहे भगवंतानं विष्णूनं. त्याच्यानंतर जनाबाई काय म्हणतात की पुण्यवंत पाताळ लोकी नेला. कोणतं विशेषण वापरलं संत जनाबाईंनी महासम्राट बळीराजांसाठी? पुण्यवंत. संत तुकाराम महाराज तर भगवंताशी भांडतात. ते काय म्हणतात? बळी सर्वस्वी उदार. म्हणजे उदार असणारा हा बळीराजा भगवंता तू कहर करून पाताळात नेला. म्हणजे कहर झाला, तुझ्या अन्यायाचा तो कहर आहे असं भांडण मांडतात संत तुकाराम या माणसांसाठी. कुणासोबत? तर विष्णूंसोबत, भगवंतासोबत. म्हणजे हे किती आदर्श असले पाहिजे. ज्यांच्यासाठी संत नामदेवांपासून जनाबाई, तुकाराम ही सगळी संत परंपरा यांची बाजू लावून धरतात. तर आजची ही जी काही कार्तिक शुद्ध प्रतिपदा असते ती आपण अशा या आपल्या भारताच्या सुपुत्राचं स्मरण करत असतो. आणि आजच्याच दिवशी पत्नी पतीचं औक्षण करत असते, पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत असते आणि पती पत्नीला भेटवस्तूही देत असतो. महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये विक्रम संवत्सराची सुरुवातही आज होते बरं का. विक्रम संवत्सर हे इसवी सनापेक्षा 56 अधिक आहे, 56 वर्षांनी, जर ते आज सुरू झालं तर. आता ते सौर आणि चांद्र यांचं मिश्रण असल्यामुळे ते चैत्र महिन्यातही सुरू करतात. तर तेव्हा ते 57 अधिक करायचं असतं. 57 म्हणजे आपण जर बघितलं तर आपला हा असणारा आदर्श महासम्राट ज्यांचं स्मरण आजही आपली माय माऊली औक्षण करताना काय म्हणते? इडा पिडा टळू दे आणि माझ्या बळीराजाचं राज्य येऊ दे. म्हणजे येथील वैदिकांनी बळीराजांना संपवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी देखील कितीही प्रयत्नानं ते आपल्या अंतःकरणातलं महासम्राट बळीराजांचं स्थान मिटवू शकले नाही. अजिबात मिटवू शकले नाही. उलट त्यांनी नंतर सारवासारव केली बरं का. बळीला पाताळात घातलं, संतांनी आक्रमण केलं, तर संत नामदेवांनी चीड व्यक्त केली, तुकारामांनी भांडण मांडलं, जनाबाईंनी सांगितलं. नंतर यांनी वैदिकांनी काय करायला सांगितलं माहितीये का? की म्हटले बळीला पाताळात घातलं आणि विष्णू त्यांचे द्वारपाल झाले. बळींना पाताळाचं राज्य देऊन टाकलं आणि स्वतः विष्णू त्यांचे द्वारपाल झाले, म्हणजे रक्षक झाले. मग पाताळाचं राज्य दिलं, मग हे का घेतलं? हा प्रश्न आपल्या लक्षात येत नाही का? म्हणजे काहीतरी गोष्टी अतार्किक सांगायच्या, असं चालत नाही. तर ही जी काही एक महापराक्रमी वंश सांगितला मी तुम्हाला, त्याच्यातला अत्यंत लोकप्रिय आणि पुत्रवत काळजी घेणारा आपल्या प्रजेची असा हा संविभागी राजा, आजच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करतो. तर माझी आपल्याला अशी विनंती आहे मित्रांनो की आजच्या प्रतिपदेला आपण महासम्राट बळीराजांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं कार्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर माझा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या सर्व परिचितांना पाठवा. तुमचं याच्यावर काय मत आहे तेही सांगा. कॉमेंटमध्ये तुम्ही आणखीन काही मुद्दे घ्यायचे असेल त्याच्यावर मी सविस्तर रूपानं बोलेन, कारण व्हिडिओ जास्त मोठे होऊ नयेत म्हणून मी संक्षिप्त रूपानं माहिती देत असतो. परंतु जर तुम्हाला असं वाटलं की देशमुख सर थोडासा हा मुद्दा सविस्तर रूपानं घ्या तर मी तुम्हाला तसाही व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. तर आजच्या या बलिप्रतिपदे निमित्त मी आपल्या सर्व भारतवासियांना मनपूर्वक सदिच्छा देतो आणि या बळीवंशाचं आगमनानिमित्त आपण त्यांना वंदन करूयात. थांबतो मंडळी. धन्यवाद.